नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी-एड त्याला डी-एल-एड ॲडमिशन 2026-27ची प्रवेश प्रक्रिया आहे. तर याचं नवं पोर्टल सुरू झालेलं आहे आणि ॲडमिशन संदर्भात येथे नवीन नोटीस देखील उपलब्ध झाल्याची तुम्ही पाहू शकता. तर येथे टाइम टेबल आलेलं आहे, नियमावली आलेली आहे आणि त्याचबरोबर सगळ्या इन्स्ट्रक्शन आलेले आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ऑनलाईन फॉर्म कधी भरायचे आहेत, त्यानंतर फी किती आणि त्याचबरोबर संपूर्ण वेळापत्रक या संदर्भात माहिती आपण घेणार आहोत. तर वेळापत्रक पाहण्यासाठी इम्पॉर्टंट डेट्स यावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि खाली पाहू शकता की इव्हेंट. तर याच्यामध्ये येथे स्टार्टिंग डेट देण्यात आलेली आहे आणि एंडिंग डेट देण्यात आलेली आहे. तर काही महत्त्वाच्याच बाबी आपण लक्षात घेऊया. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते पाहू शकता की 11 मेपासून सुरू होणार आहेत, त्यानंतर 25 मेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला लक्षात घ्या, ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत, कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन आहेत, म्हणजेच कागदपत्र पडताळणी जी आहे ती ऑनलाईनच होणार आहे. तर 11 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंतच मुदत ह्यासाठी देण्यात आलेली आहे. म्हणजेच कागदपत्र पडताळणी आणि ऑनलाईन फॉर्म ॲट ए टाईम सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, म्हणजेच तात्पुरती मेरिट लिस्ट आहे, 1 जूनला प्रसिद्ध होईल आणि त्याच्या संदर्भात जर काय आक्षेप असतील तर विद्यार्थ्यांना आक्षेप घेण्यासाठी त्याच दिवशी मुदत देण्यात येईल आणि साधारणतः 1 ते 2 दिवसांचा कालावधी दिला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आहे 3 जूनला प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या राऊंडचा ॲडमिशनचा जो राऊंड तो 4 तारखेला प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 4 जूनपासून ते 8 जून असा 4 दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे आणि त्याच्यानंतर कॉलेज प्रेफरन्स असेल सेकंड राऊंड, तर याची सगळी बाब आहे 9 तारखेनंतर असणार आहे आणि त्याच्यानंतर ॲडमिशनचा जो दुसरा राऊंड आहे तर त्याची प्रोसेस 11 जूनला असेल आणि त्यानंतर ॲडमिशन इन कॉलेज म्हणजेच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 11 जून ते 15 जूनपर्यंत मुदत असणार आहे आणि अशाच प्रकारे तिसरा राऊंड देखील प्रसिद्ध होणार आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब पाहू शकता की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 11 मेपासून सुरू होणार आहे, 26 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे फी स्ट्रक्चर पाहू शकता. जास्त काही फी नाही आहे. तर येथे फी स्ट्रक्चर या टॅबवरती जर तुम्ही क्लिक केलं तर पाहू शकता की ऑनलाईन फॉर्ममध्ये जनरल कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी ₹200 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ₹100 इतका शुल्क आकारला जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाच्या तारखा आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची फी स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. आवश्यक कागदपत्रे कोणती आणि त्यानंतर फॉर्मची तयारी कशी करायची आणि फॉर्म कसा भरायचा या संदर्भातला माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये डी-एड ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर या संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.